वीज बिल जास्त आल्याचा जाब विचारायला आलेल्या तरुणाची तक्रार घेतली नाही म्हणून संतापलेल्या तरुणाने महावितरणाच्या महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने सपासप वार केले। बारामतीच्या मोरगावमध्ये ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। रिंकू बनसोडे वय वर्ष 34 असं मृत महिलेचं नाव असून त्यांना 1 वर्षाचं बाळ आहे। या प्रकरणी अभिजित पोटे आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। वीज बिल जास्त येतं त्यामुळे वीज बिल तपासा अशी मागणी पोटे यांनी केली होती। मात्र वारंवार तक्रार देऊनही दखल न घेतल्याने संतापलेल्या अभिजित पोटे याने वीज वितरण कार्यालयातील रिंकू बनसोडे यांच्यावर कोयत्याने वार केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिंकू गोविंदराव बनसोडे या 10 वर्षापूर्वी महावितरणमध्ये नोकरीला लागल्या होत्या। सध्या त्या मोरगाव शाखेत सेवा देत होत्या। काही वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला असून त्यांना 1 वर्षाचा मुलगाही आहे। नेहमीप्रमाणे बनसोडे बुधवारी सकाळी 11:15च्या सुमारास कार्यालयात काम करत होत्या। आज त्या एकट्याच कार्यालयात असताना आरोपी आला व त्याने त्यांच्यावर कोयत्याने वार केले।